विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आपण इयत्ता 12वीसाठी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22साठी पाहणार आहोत. तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या अभ्यासक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यापूर्वी आपण या विषयाचा एकूण प्रश्नपत्रिकेचा आराखडा कशा पद्धतीने आहे, या विषयामध्ये आपल्याला जी 8 प्रकरणं अभ्यासायची आहेत, ह्या 8 प्रकरणासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये गुणानुसार कसं वेटेज प्रत्येक प्रकरणाला, प्रत्येक टॉपिकला देण्यात आलेलं आहे, त्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघणार आहोत. तर प्रत्यक्षात अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी आपण ही जी 8 प्रकरणं आहेत, ही 8 प्रकरणाची मार्कावाईज कशी विभागणी केलेली आहे त्याची थोडीशी आपण माहिती घेणार आहोत. तर जे पहिलं प्रकरण आहे, तर व्यवस्थापनाची तत्त्वे, हे प्रकरण एकूण 7 गुणांसाठी आहे आणि विकल्पांसह म्हणजे पर्यायी प्रश्नांसह 12 गुणांना प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या प्रकरणावरती प्रश्न विचारले जाते. दुसरं प्रकरण जे आहे व्यवस्थापनाची कार्य, हे प्रकरण आपल्याला कंपल्सरी 12 मार्कांसाठी आणि विकल्पांसह 15 मार्कांना ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातील. तिसरं जे प्रकरण आहे उद्योजकतेचा विकास, 5 गुणांसाठी आहे आणि विकल्पांसह देखील 5 गुणांसाठीच आहे. म्हणजे तिसरं प्रकरण आपल्याला कंपल्सरी 5 गुणांसाठी आहे. चौथं प्रकरण आपलं जे आहे व्यवसाय सेवा, हे प्रकरण आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपल्या निदर्शनास येईल. कारण एकूण 20 गुणांसाठी कंपल्सरी ह्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि विकल्पांसह 27 गुणांना प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रकरण आपल्याला दिसतं आहे. तर 5वं जे प्रकरण आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, हे प्रकरण आपल्याला 7 गुणांसाठी आणि विकल्पांसह 10 गुणांसाठी विचारलेलं आहे. 6वं प्रकरण व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, ह्या प्रकरणाला 7 गुण आहेत आणि विकल्पांसह 10 गुण आहेत. 7वं प्रकरण आहे ग्राहकांचे संरक्षण किंवा ग्राहक संरक्षण, ह्या प्रकरणाला 7 गुण आहेत आणि विकल्पांसह 17 गुण आहेत. म्हणजेच ग्राहक संरक्षण हे प्रकरण देखील तसं पाहता प्रश्नपत्रिकेमध्ये 17 गुणांसाठी आहे, म्हणजे हे प्रकरण देखील महत्त्वाचंच आहे. 8वं आणि शेवटचं प्रकरण जे आपलं आहे विपणन, 15 गुणांसाठी हे प्रकरण आहे आणि विकल्पांसह 20 गुणांसाठी आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप 116 गुणांचं दिसेल आणि कंपल्सरी 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची असते. तर प्रत्येक प्रकरणाची जी मार्किंग स्कीम ऑफ मार्किंग आहे ती ह्या पद्धतीने आहे आणि त्या मार्कानुसार कोणत्या प्रकरणाला किती महत्त्व द्यायचं आहे आणि कोणत्या प्रकरणाचा किती गाढा अभ्यास आपण केला पाहिजे हे आपल्या निदर्शनास येईल. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघत असताना आता पाठीमागच्या वर्षी 11वीला तुम्ही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलेलंच आहे. तर पाठीमागच्या वर्षापासून थोडंसं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपलं बदललेलं आहे. 11वी आणि 12वीची जी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते दोन्हीही सारख्याच पद्धतीचे असणार आहेत, मात्र थोडासा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर प्रश्न पहिला जो आहे याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हची जी प्रश्न आहेत, स्वरूप आहे ते थोडंसं आता विस्तृत आपल्याला लास्ट इयरपासून बोर्डाने केलेलं आपल्या निदर्शनास येईल. एकूण 10 प्रकारची ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आपल्याला विचारली जाणार आहेत. तर ती कशा पद्धतीने असतील त्याचा आपण थोडासा आढावा घेणार आहोत. तर 10 प्रकार जरी असले तरी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणतेही 4 प्रकार 20 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे त्याच्यामध्ये अ, ब, क, ड ह्या पद्धतीने त्याची प्रश्नाचे स्वरूप असणार आहे. तर आपण त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ऑब्जेक्टिव्ह वाईज क्वेश्चन्स विचारली जाऊ शकतात याचा थोडासा अंदाज घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्याला 20 मार्कांसाठी असेल, 20 गुणांसाठी असेल. त्याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्टमध्ये ए असेल, प्रश्न पहिल्यामध्ये अ, रिकाम्या जागा योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
म्हणजे त्यामध्ये आपल्याला रिकामी जागा भरण्यासाठी पर्याय दिले जातील. 5 गुणांसाठी 5 रिकाम्या जागा विचारल्या जातात. त्यानंतर ब, योग्य जोड्या जुळवा. 5 जोड्या दिल्या जातील, त्याला पर्यायी 10 पर्याय दिले जातील. त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपण योग्य जोड्या जुळवायच्या. 5 गुणांसाठी 5 जोड्या या ठिकाणी असतील. त्यानंतर योग्य शब्द, शब्दसमूह किंवा संज्ञा सुचवा. आपल्याला एक वाक्य विचारलं जातं आणि त्या वाक्यावर आधारित एक शब्द किंवा एक संज्ञा ज्याला आपण म्हणू शकतो ही आपल्याला सुचवायची असते. 5 गुणांसाठी 5 वाक्य विचारले जातील आणि त्याला योग्य शब्द आपल्याला सुचवायचा असतो. त्यानंतर ड, चूक की बरोबर. या ठिकाणी आपल्याला फक्त चूक किंवा बरोबर त्याचं कारण लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त वरील विधान चूक आहे किंवा वरील विधान बरोबर आहे, चूक किंवा बरोबर हाच शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे. बऱ्याचशा वेळेस मुलं सहमत आहे, सहमत नाही अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी लिहितात. मात्र आपल्याला फक्त चूक आहे किंवा बरोबर आहे हेच लिहायचं आहे. त्यानंतर ई, गटात न बसणारा शब्द. आपल्याला वेगवेगळे शब्द विचारले जातील. त्या 5 शब्दांपैकी कुठला तरी एक ऑड शब्द असेल की जो शब्द त्या गटामध्ये मॅच होत नसेल, गटामध्ये बसत नसेल, असा वेगळा शब्द ओळखायचा आणि उत्तरामध्ये तो शब्द फक्त लिहायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढचा प्रश्न आहे फ, पुढील विधाने पूर्ण करा. या ठिकाणी रिकामी जागा असेल मात्र पर्याय दिलेले नसतील. आपल्याला त्या ठिकाणी त्या रिकाम्या जागेत योग्य शब्द लिहून ते वाक्य पूर्ण करायचं असतं. पुढे ग, अचूक पर्याय निवडा. जी वेगवेगळे पर्याय असतील त्यातून योग्य पर्याय निवडायचा, अचूक पर्याय निवडायचा. यावरती 5 प्रश्न विचारले जातील. 5 गुणांसाठी देखील हा प्रश्न असेल. एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 प्रश्न 5 गुण. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. जो चुकीचा शब्द आहे तो दुरुस्त करायचा आणि पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पुढे योग्य क्रम लावा. आपल्याला चुकीच्या पद्धतीचे क्रम देऊन काही शब्द दिलेले असतील ते योग्य क्रमाने आपल्याला लावायची. अशा पद्धतीची ऑब्जेक्टिव्ह पर क्वेश्चन्स असू शकतात. यातील 4 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 5 गुणांना असेल. असा पहिला प्रश्न 20 गुणांसाठी असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा हा असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने 12 गुणांसाठी विकल्पासह हा प्रश्न विचारला जाईल आणि त्याला आपल्याला 8 गुण असतील. प्रश्न तिसरा आहे पुढील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. ज्याला आपण केस स्टडी म्हणू शकतो. एखादी घटना आपल्याला दिली जाईल, त्या घटनेवरती आपण तो पॅरेग्राफ व्यवस्थित बारकाईने वाचायचा आहे आणि आपल्याला जे काही त्याच्या खाली प्रश्न विचारले असतील ते आपल्या भाषेमध्ये आपल्याला काय वाटतं, ती घटना वाचल्यानंतर आपलं मत काय आहे, त्या आधारे त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. तर 3 घटना 3 केसेस आपल्याला दिल्या जातील. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. 2 सोडवल्यानंतर त्याला प्रत्येकी 3 असे 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पुढे प्रश्न चौथा जो आहे तो फरक स्पष्ट करा आहे. 4 फरक विचारले जातील. त्यापैकी आपल्याला 3 फरक सोडवायचे आहेत. हा 16 गुणांसाठी आणि कंपल्सरीमध्ये 12 गुणांसाठी हा प्रश्न असेल. त्यानंतर जो प्रश्न 5वा असेल, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. 3 विचारले जातील. त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 4 गुणांसाठी असा हा 8 गुणांचा प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 4 विचारले जातील. त्यापैकी 2 विधानांचं आपल्याला कारण देऊन स्पष्टीकरण करायचं आहे. असा हा 8 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न जो 7वा आहे तो पुढील प्रश्न सोडवा. 3 विचारले जातील. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. 15 गुणांसाठी हा प्रश्न असेल. कंपल्सरीमध्ये 2 सोडवल्यानंतर याला 10 गुण असतील. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 2 विचारले जातील. त्यापैकी कुठलाही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. असा 8 गुणांना हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. अशी एकूण आपली जी प्रश्नपत्रिका आपल्याला दिसेल ती 80 गुणांची असेल. विकल्पांसहित ही प्रश्नपत्रिका 116 गुणांची असेल.
तर आपण प्रत्यक्षात अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला जे पहिलं प्रकरण अभ्यासक्रमामध्ये विचारलेलं आहे ते पहिलं प्रकरण आहे व्यवस्थापनाची तत्त्वे. आपल्याला टेक्स्टबुक आपण सर्वांनी पाठ्यपुस्तक घेतलं असेलच, तर त्यामध्ये पहिलं प्रकरण आपल्याला जे विचारलेलं आहे व्यवस्थापनाची तत्त्वे. तर मित्रांनो, आपण वाणिज्य म्हणजे काय किंवा वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा विषय कशाला अनुसरून आहे याचा सर्व अभ्यासक्रम 11वीला पूर्ण केलेला आहे. 11वीला आपण जी कन्सेप्ट्स आहे ह्या विषयांची जी पार्श्वभूमी आहे त्या सर्वांची ओळख करून घेतलेलीच आहे. त्यामुळे आपण प्रत्यक्षात आता अध्यापनालाच सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हा विषय ज्यावेळेस आपण अभ्यासतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की वाणिज्य संघटन म्हणजे व्यापार व व्यापार अनुषंगिक संसाधने जी आहेत यांना एकत्रीकरण केल्यानंतर यांना एकत्रितरित्या आपण वाणिज्य असं म्हणतो. तर मित्रांनो, व्यापार करत असताना ही जी वेगवेगळी घटके लागतात, वेगवेगळी संसाधने लागतात, ह्या सर्व संसाधनांची योग्य प्रमाणे कार्यवाही पार पाडण्यासाठी त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं मॅनेजमेंट करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तर वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे दोन वेगवेगळ्या क्रिया आणि प्रक्रिया आहेत. तर वाणिज्य व्यवस्थित चालण्यासाठी व्यापार व व्यापार अनुषंगिक जी संसाधने आहेत, मग त्याच्यामध्ये बँक असेल, विमा असेल, वाहतूक असेल, जाहिरात असेल, यासारखी जी संसाधने आहेत, या संसाधनांची व्यवस्थितपणे क्रिया आणि प्रक्रिया चालण्यासाठी त्यांचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणं महत्त्वाचं असतं. तर आपल्याला ही व्यवस्थापन म्हणजे काय आणि ह्या व्यवस्थापनाची तत्त्वे काय आहेत, ह्या व्यवस्थापनाचं महत्त्व काय आहे हे पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो, हे बघत असताना व्यवस्थापन म्हणजे काय याचा अभ्यास करत असताना अगोदर आपल्याला ही कल्पना असली पाहिजे की व्यवस्थापन हे कुठल्याही एका घटकासाठी केलं जात नाही. तर व्यवस्थापन हे सार्वत्रिक आहे. प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची आवश्यकता असते. मग ती व्यावसायिक प्रक्रिया असेल किंवा अव्यावसायिक सामाजिक प्रक्रिया असेल. तर व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अशा दोन्ही ठिकाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं असतं, व्यवस्थापनाची आवश्यकता असते. तर आपण व्यवसाय संस्थेमध्ये व्यवस्थापनाचं काय महत्त्व आहे हे ज्यावेळेस अभ्यासतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की व्यवसायामध्ये असणारी यंत्रसामग्री असेल, वेगवेगळं साहित्य असेल, व्यवसायामधलं भांडवल, पैसा असेल, किंवा व्यवसायामध्ये इतर जी आवश्यक स्रोत आहेत, मग यामध्ये मानवी घटक असेल, जाहिरात असेल, ह्या सर्व घटकांमध्ये व्यवस्थापनाचं महत्त्व आहे. आणि आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये तर ह्या व्यवस्थापनाचं महत्त्व अत्यंत झपाट्याने वाढत असलेलं आपल्या निदर्शनास येतं. तर अनेक विचारवंतांनी सखोल बारकाईने अभ्यास करून, प्रयोग करून व्यवस्थापनाची वेगवेगळी सिद्धांते मांडलेली आहेत. ही जी सिद्धांत आहेत, ह्या सिद्धांतांचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावयाचा आहे. तर व्यवस्थापनामध्ये जी विचारवंतांनी मांडलेली तत्त्वे आहेत किंवा सिद्धांत आहेत, तंत्रज्ञान आहेत, ही अत्यंत परिणामकारक आहेत आणि यांना व्यवसायामध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आपल्या निदर्शनास येतं. परंतु प्रत्येक संस्था, परिस्थिती, त्या ठिकाणची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती, व्यवसायाचं स्वरूप यानुसार ह्या तत्त्वांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल होऊ शकतो किंवा आपल्याला तो करून घ्यावा लागतो. तर या व्यवस्थापनाचा आपण अर्थ आणि व्याख्या बघत असताना आपल्या असं लक्षात येईल की एखाद्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे काहीतरी ध्येय असते. कुठलीही संस्था किंवा कुठलीही व्यक्ती ध्येयाविना जगू शकत नाही किंवा ध्येयाविना आजच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये राहू शकत नाही, टिकू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्था कुठलं तरी ध्येय घेऊन बाजारपेठेमध्ये
स्थापन झालेली असते, बाजारपेठेमध्ये या बाजारपेठेच्या स्पर्धेमध्ये उतरलेले असते. तर विविध यंत्रांना व तंत्रज्ञानाचा उपयोग करणे व्यवसाय संस्थेला आता क्रमप्राप्त झालेला आहे. आजच्या बाजारपेठेमध्ये जर टिकायचं असेल तर आधुनिक यंत्र आणि तंत्रज्ञान वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच आदर्श व्यवस्थापन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यातील काही तंत्रज्ञानांना आता जागतिक मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे ही तत्त्वे जागतिक स्तरावरती स्वीकारली गेलेली आहेत असं आपल्या निदर्शनास येतं. संस्थेची जी कार्य आहेत ती विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी या तत्त्वांचा आपल्याला उपयोग होताना दिसतो. व्यवसाय संस्थेमध्ये प्रत्येक क्षणाला काही ना काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावयाचे असतात आणि या निर्णयावरतीच व्यवसाय संस्थेचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. तर व्यवसाय संस्थेमध्ये ही निर्णय अत्यंत प्रभावीपणे आणि बिनचूक घेणं आवश्यक असतं. त्यामुळे ह्या तत्त्वांचा, ह्या नियमांचा जर आपण बारकाईने आणि चांगल्या पद्धतीने वापर केला तर सहसा व्यवसायामध्ये घेतलेले निर्णय चुकत नाहीत. त्यामुळे प्रभावी निर्णय घेण्यासाठी आणि संघटनेची ध्येय साध्य करण्यासाठी ह्या तत्त्वांचा आपल्याला उपयोग होतो. ही तत्त्वे आता वैश्विक आहेत आणि ती सर्वत्र लागू पडतात हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे व्यवस्थापकांना चुका व शिका या तत्त्वाचा अवलंब करून चूक करून नंतर त्यातून अनुभवातून शिकणं हे काय आता क्रमप्राप्त राहिलेलं नाही. व्यवस्थापक या तत्त्वांचा वापर करून कुठलीही चूक न होऊ देता चांगलं काम करू शकतो. मात्र ही जी तत्त्वे आहेत यांची चिकित्सक जाण संबंधित व्यवस्थापकाला असली पाहिजे. तर मग आता व्यवस्थापन म्हणजे काय, तर याचा आपण अभ्यास करत असताना आपल्या सर्वांच्या आवडीचं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ शकतो मित्रांनो. की उदाहरणार्थ क्रिकेट किंवा इतर कोणताही खेळ घ्या. याच्यामध्ये त्या खेळाला आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या खेळाडूंची संघामध्ये आवश्यकता असते. तर आपल्या सर्वांच्या आवडीचं उदाहरणार्थ क्रिकेट, तर क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची 11 खेळाडू घेऊन संघाची बांधणी केली जाते. मग याच्यामध्ये काही फलंदाज असतील, काही गोलंदाज असतील, कोणी यष्टीरक्षक असेल, कोणी क्षेत्ररक्षक असतील. कोणत्या खेळाडूची संघामध्ये निवड करायला पाहिजे, कोणता खेळाडू कोणत्या ठिकाणी आपण त्याला रोल दिला पाहिजे, कोणती भूमिका त्याला दिली पाहिजे, याची जर व्यवस्थित संघ बांधणी कर्णधाराने किंवा संघाच्या व्यवस्थापकाने केली तर मित्रांनो निश्चितपणे यश मिळणं शक्य होतं. हाच संघ जर वेगळ्या पद्धतीने निवडला, चुकीच्या पद्धतीने निवडला, खेळाडूच्या गुणानुसार त्याला जर काम दिलं नाही, त्याला भूमिका संघात दिली नाही तर पराभव निश्चित आहे. तर व्यवस्थापन म्हणजे काय ह्या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची निवड करणे, त्याला योग्य काम देणे, योग्य भूमिका देणे, यालाच आपण व्यवस्थापन असं म्हणतो. म्हणजे कामाची योग्य पद्धतीने वाटप करणे, कामाची योग्य विभाजन करणे म्हणजेच हा व्यवस्थापनाचा पहिला गुणधर्म झाला. तर ह्या व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप बघत असताना आपल्याला ह्या तत्त्वांचे स्वरूप एकूण 7 मुद्द्यांमध्ये अभ्यासायचं आहे. तर कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी, व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, आपण जे व्यवसायामध्ये उत्पादन घेत आहोत या उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व्यवस्थापन आणि व्यवस्थापनाची तत्त्वे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यवसायात काम करणाऱ्या सर्व मानवी घटकांची जर कार्यक्षमता वाढवली तर निश्चितपणे उत्पादनात वाढ होईल, नफ्यामध्ये वाढ होईल. यासाठी व्यवस्थापन तत्त्वे महत्त्वाची आहेत. कर्मचारी आणि संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय निर्माण करण्यासाठी देखील व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. तर व्यवस्थापनाची तत्त्वे पाहत असताना पहिलं तत्त्व सांगितलेलं आहे की सार्वत्रिकता. हे जे व्यवस्थापनाची तत्त्वे आपल्याला दिलेली आहेत ही कुठेही कोणत्याही भौगोलिक परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही व्यवसाय संस्थेमध्ये, सामाजिक आणि क्रीडा संस्थांमध्ये उपयोगी पडताना आपल्याला दिसतात. ही व्यवस्थापनाची तत्त्वे सार्वत्रिक आहेत. कोणत्याही आकाराच्या, प्रकाराच्या
व्यवसाय संस्थेमध्ये ही लागू पडतात. थोडाफार परिस्थिती अनुरूप याच्यामध्ये बदल करून घ्यावा लागतो, बदल करून घेणे आवश्यक असते. मात्र तरीही ही व्यवसायाची जी तत्त्वे आहेत ती सर्व व्यवसायामध्ये आवश्यकच आहेत. सर्व प्रकारच्या संस्थांनी आपल्या सोयीनुसार याच्यामध्ये जर बदल करून घेतला तर व्यवसायाची तत्त्वे निश्चितपणे आपल्याला यश मिळवून देऊ शकतात. व्यवस्थापन तत्त्वांच्या वापरामुळे वेगवेगळी जी व्यवसायामध्ये स्तर आहेत ह्या स्तरांमध्ये योग्य समन्वय निर्माण केला जाऊ शकतो, योग्य समन्वय निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, त्यानंतर पुढची जी व्यवस्थापनाचं तत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे ते आहे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्व. सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्व म्हणजे काय, तर संघटनेतील ज्या वेगवेगळ्या समस्या असतात ह्या समस्या सोडवण्यासाठी ही तत्त्वे अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असताना आपल्याला दिसतात. व्यवसायावरती आलेलं एखादं संकट असेल, व्यवसायासमोर आलेलं एखादं आव्हान असेल, हे संकट किंवा आव्हान काळजीपूर्वक हाताळण्यासाठी हे तत्त्व मार्गदर्शन करतात. ही तत्त्वे थोड्याफार प्रमाणात लवचिक ठेवावी लागतात किंबहुना ही लवचिक असतात. कोणत्याही तत्त्वांचा उपयोग करायचा आणि कोणत्या तत्त्वांचा उपयोग टाळायचा हे व्यवसाय संस्थेच्या आकार आणि प्रकारावरती आपण ते ठरवायला आवश्यक असतं. एखाद्या कर्मचाऱ्याला जर आपण योग्य मोबदला दिला तर त्याचा आउटपुट काय मिळेल, त्याचा परिणाम आपल्याला काय मिळेल, तर तो कर्मचारी कार्यक्षमतेने काम करेल. आता याच्यामध्ये आपण सांगितलं योग्य मोबदला दिला तर तो कार्यक्षमतेने काम करेल. मग योग्य मोबदला म्हणजे काय, एखादी व्यवसाय संस्था कोणत्या स्वरूपाची आहे, त्या व्यवसाय संस्थेचे उत्पादन किंवा नफ्याचं प्रमाण किती आहे यावर योग्य मोबदला ठरेल. मात्र सर्वसाधारण मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ही तत्त्वे लवचिकतेने आणि आपल्या व्यवसायाला अनुसरून प्रत्येक व्यवसाय व्यवस्थापकाने आपल्या व्यवसायामध्ये ही वापरली पाहिजे. सराव आणि प्रयोगाद्वारे तत्त्वे तयार केली जातात. हे जी व्यवस्थापनाची व्यवसायाची तत्त्वे तयार केलेली आहेत किंवा जी विचारवंतांनी मांडलेली आहेत ही अत्यंत अभ्यासपूर्वक सराव करून आणि निरीक्षण करून प्रयोगांती मांडलेली आहेत. त्यामुळे ही तत्त्वे प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये यांचा जर वापर केला तर आपल्याला शास्त्रीय यश मिळण्याची हमी मिळते. संशोधनातून हळूहळू व्यवस्थापनाची तत्त्वे विकसित झालेली आहेत. ज्या तत्त्ववेत्यांनी ही तत्त्वे केली त्यांनी निरीक्षण करून प्रयोग करून वेगवेगळ्या संस्थांमध्ये ह्या तत्त्वांचा वापर करून ही तत्त्वे स्वतः अगोदर वापरून नंतर इतर व्यवसाय संस्थांमध्ये वापरण्यासाठी याची शिफारस झालेली आहे. त्यानंतर पुढील जो मुद्दा आहे तो आहे लवचिकता. व्यवस्थापनाची तत्त्वे ही लवचिक असतात. आपण पाठीमागच्या मुद्द्यामध्ये बघितलं की परिस्थितीनुसार याच्यामध्ये जर बदल करून घेतला, याच्यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार सुधारणा करून जर घेतली तर आपल्या गरजेनुसार बदल करून आणि गरजेनुसार ही तत्त्वे जर वापरली तर निश्चितपणे आपल्याला यश मिळू शकतं. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो सांगितला वर्तवणुकीशी संबंधित. व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. व्यवस्थापन कोणतीही एक व्यक्ती करू शकत नाही. व्यवस्थापनामध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकते, मात्र त्या निर्णयाची पूर्तता करण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणं आवश्यक असतं. तर मित्रांनो, सामूहिक प्रयत्नातून व्यवसायाला यश मिळणार असतं आणि जे उद्दिष्ट आहे किंवा जे ध्येय आहे ते साध्य होणार असतं. तर कर्मचाऱ्यांच्या समूहावरती नियंत्रण ठेवून आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी ही तत्त्वे महत्त्वाची आहेत. पुढे कार्यकारण संबंध. तर मित्रांनो, व्यवसाय संस्थेमध्ये ही व्यवस्थापनाची तत्त्वे निर्णय घेण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण कोणत्या क्षणी कोणत्या पद्धतीने विचार करून निर्णय घेतो यावरती व्यवसाय यशस्वी होईल किंवा व्यवसायामध्ये अपयश मिळेल हे बरंच अवलंबून असतं. त्यामुळे अभ्यासांती योग्य निर्णय घेण्यासाठी या तत्त्वांचा उपयोग होतो. पुढे सांगितलं आहे सर्व तत्त्वांना एकसारखे महत्त्व. तर मित्रांनो, व्यवस्थापनाच्या सर्व तत्त्वांना सारखं महत्त्व दिलेलं आहे. कोणतंही तत्त्व कमी अधिक महत्त्वाचं नाही आहे. मात्र
कोणत्या तत्वाला किती महत्त्व द्यायचं हे त्या व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाचा अभ्यास करून ठरवलं पाहिजे. पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही तत्वे, सर्व तत्वे एकत्रित वापरणं आवश्यक असते. आपल्याला जो उद्देश साध्य करायचा तो कुठल्या तरी 2-3 तत्व वापरून साध्य करू असं शक्य होत नाही. त्यामुळे व्यावसायिकाने किंवा व्यवस्थापकाने सर्व तत्वांना सारखं महत्त्व दिलं पाहिजे. एखादंच तत्व वापरलं आणि इतर तत्वांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा संघटनेच्या कामकाजावरती किंवा यश मिळण्याच्या पर्सेंटेजवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही तत्वे सामाजिक शास्त्रीय तत्वे आहेत. व्यवस्थापनाच्या तत्वांचे जे स्वरूप आहे ते शास्त्रीय अभ्यास करून मांडलेलं गणितीय स्वरूप आहे. त्यामुळे यश मिळण्याची 100% खात्री ह्या तत्वांच्या आधारे आपल्याला मिळू शकते. मात्र अपवादात्मक परिस्थितीत संघटनेच्या गरजेनुसार यात बदल केला जाऊ शकतो. पुढे सांगितलं आहे व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. तर मित्रांनो, ही जी व्यवस्थापनाची तत्वे आहेत ही आपण आत्तापर्यंत अनेक वेळेस उल्लेख केला की यश मिळवण्यासाठी आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. तर ही व्यवस्थापन तत्वांची जी महत्त्व आहेत ही महत्त्व आपल्याला एकूण 7 मुद्द्यांमध्ये सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगितलं व्यवस्थापकांमध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करते. व्यवसाय संस्थेचे जी व्यवस्थापक आहेत ह्या तत्वांच्या बारकाईने अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की ही तत्वे अभ्यासामुळे परिस्थिती आणि समस्यांचे आकलन होण्यास आपल्याला मदत मिळते. समस्यांचं आकलन जर झालं तर आपण त्यांचं निराकरण सोडवणूक योग्य पद्धतीने करू शकतो. पुढे सांगितलं संसाधनांचा प्रभावी वापर करण्यास मदत मिळते. व्यवसाय करत असताना आपल्याला वेगवेगळी संसाधनांची आवश्यकता असते. मग याच्यामध्ये यंत्रसामग्री असेल, किंबहुना मनुष्यबळ असेल किंवा इतर कुठलंही भांडवल असेल, ह्या सर्वांचा आपण किती प्रभावीपणे वापर करतो त्यावरती व्यवसायाचं उत्पादन ठरतं आणि व्यवसायाचा नफा यश अपयश ठरतं. तर ही जी उत्पादनाची जी सगळी संसाधने आहेत यांचा प्रभावीपणे जर वापर केला तर यश निश्चित मिळते. त्यानंतर तिसरं महत्त्व सांगितलेलं आहे शास्त्रीय निर्णय. व्यवसाय संस्थेमध्ये काम करत असताना आपल्याला अनेक प्रकारची निर्णय घ्यावे लागतात. मात्र ही निर्णय अंदाजे घेऊन चालत नाही, तर अभ्यासपूर्वक संतुलित विचार करून हा जर निर्णय घेतला तर सहसा आपला निर्णय चुकत नाही आणि चुकून नंतर शिकायचं आणि नंतर नफा मिळेल किंवा यश मिळेल ह्या आशेवरती आपण आता राहायचं नाही आहे. तर आपण हा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो शास्त्रीय अभ्यास करून बारकाईने घ्यायचा आहे. ह्या तत्वांच्या आधारे जर निर्णय घेतला तर तो निर्णय चुकणार नाही आणि आपल्याला यश निश्चित मिळेल. त्यानंतर पुढचं महत्त्व सांगितलं सामाजिक जबाबदारी. व्यवसाय करत असताना फक्त नफा मिळवायचा आणि व्यवसाय संस्थेची प्रगती करायची एवढा एकच ध्येय किंवा उद्देश नजरेसमोर ठेवून चालत नाही, तर प्रत्येक व्यावसायिकाला, उद्योजकाला आपल्यावरती असणाऱ्या सामाजिक जबाबदाऱ्यांचं देखील भान असलं पाहिजे. तर प्रत्येक व्यावसायिकाची समाजाप्रती असणारी जी जबाबदारी आहे ती जबाबदारी काय आहे, ती कशा पद्धतीने पार पाडायची याची जाणीव आपल्याला ह्या तत्वांच्या अभ्यासामधून होते. त्यासोबतच आपल्या वस्तूची जी गुणवत्ता आहे, दर्जा आहे तो योग्य राखला पाहिजे. बाजारपेठेमध्ये कृत्रिम टंचाई निर्माण नाही केली पाहिजे. चांगला कच्चा माल वापरला पाहिजे. बाजारपेठेमध्ये आपल्या स्पर्धकांसोबत आपण आदर्श स्पर्धा केली पाहिजे. वातावरणातील बदलांचा अभ्यास केला पाहिजे. पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे. कामाचं सुयोग्य नियोजन केलं पाहिजे. कामाची योग्य विभागणी केली पाहिजे. थोडक्यात कोणत्याही सामाजिक घटकावरती किंवा व्यवसाय संस्थेमध्ये अंतर्गत जे भौतिक संसाधने आहेत किंवा भावभावना असणारा मनुष्य घटक जो आहे, आपला कामगार वर्ग जो आहे, ह्या कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी प्रत्येक व्यवस्थापकाने घेतली पाहिजे. म्हणजेच ह्या तत्वांच्या आधारे व्यवस्थापकाला सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते.
पुढे सांगितलंय संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. प्रत्येक उद्योजकाला व्यवसाय स्थापन केला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही, तर त्यात सतत संशोधन केलं पाहिजे. आपल्याकडे ज्या उत्पादन घेतलं जातं ह्या वस्तूची गुणवत्ता वाढवली पाहिजे. बाजारपेठेमध्ये होणारे वेगवेगळे बदल आपण स्वीकारले पाहिजे आणि त्या आधारे आपण आपल्या व्यवसायामध्ये सतत बदल करत राहायला पाहिजे. रिसर्च आणि डेव्हलपमेंटकडे आपण अत्यंत काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. पुढचं महत्त्व जे सांगितलेलं आहे नंबर 6 समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवसाय संस्थेमध्ये वेगवेगळे विभाग असतात. अगदी खरेदी विभागापासून वस्तूची विक्री करेपर्यंत विक्री विभाग, जाहिरात विभाग, ह्या सगळ्या विभागांमध्ये जर योग्य कोऑर्डिनेशन असेल, योग्य समन्वय असेल तर आपल्याला यश मिळू शकतं. मग हे समन्वय निर्माण करण्याची, समन्वय प्रस्थापित करण्याची जबाबदारी कुणाची? तर व्यवस्थापकाची. आणि व्यवस्थापक ज्यावेळेस तत्त्वांचा चांगल्या पद्धतीने वापर करतो त्यावेळेस वेगवेगळ्या विभागांमध्ये चांगलं समन्वय निर्माण होऊन व्यवसाय संस्थेवरती नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. पुढचं जे 7वं महत्त्व सांगितलेलं आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत मिळते. व्यवस्थापनाच्या विविध तत्त्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित होतो. यामुळे आपल्याला समस्येचं मूळ कारण शोधता येतं आणि त्यावरती उपाययोजना करता येतात. त्यासोबतच व्यवस्थापकामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि योग्य वेळी योग्य भूमिका व्यवस्थापक घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजच्या तासिकेमध्ये व्यवस्थापनाची तत्त्वे, अर्थव्याख्या, व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप आणि व्यवस्थापन तत्त्वांचे महत्त्व बघितलेलं आहे. पुढील तासिकेमध्ये आपण व्यवस्थापनाचा जो सिद्धांत हेनरी फेयॉल यांनी मांडलेला आहे या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.